नमस्कार मित्रांनो, आज खरोखर 15 ऑगस्ट साजरा करावा की या प्रकरणात अडकलेल्या लोकांना माझी हात जोडून विनंती, त्यामध्ये IPS अधिकारी असतील, काही राजकीय नेते असतील, यांना माझी हात जोडून विनंती, एकदा त्या तिरंग्याला सल्यूट मारताना विचार करा की आपण काय पाप करून ठेवलंय. आपण खरोखर तिरंग्याला सल्यूट मारण्याच्या लायक आहोत का? आज या प्रकरणामध्ये इतक्या वरच्या लेवलला प्रकरण गेलेलं असताना माननीय विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे साहेब यांनी विधान भवनात या प्रकरणाची CBI चौकशी मागितली, न्यायालयीन चौकशी मागितली. त्याचबरोबर माननीय राऊत साहेब यांनी स्वतः प्रेस घेऊन हे प्रकरण किती मोठं आहे या संदर्भात मुख्यमंत्री यांना पत्र लिहिलंय, त्या प्रकरणाची पोलिसांवर कारवाई मागितली. आणि वरून आज कागदी घोडे नाचवले जात आहे, वरून कागद खाली रेंगळत रेंगळत येतात, खालच्या पोलीस स्टेशनला सांगता. आता पोलीस स्टेशन गेलो की पोलीस स्टेशन म्हणतं आम्ही आमच्या SP वर कारवाई कशी करायची, आम्ही आमच्या IG वर कारवाई कशी करायची. हो बरोबर आहे, हे खालचं पोलीस स्टेशन वरच्या वरिष्ठावर कारवाई कशी काय करू शकतं. माझी माननीय पोलीस महासंचालक यांना हात जोडून विनंती आहे, नका इतकं पाप करू. या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या लोकांनी रक्त सांडलं, ज्या लोकांनी आपलं प्राणाचं बलिदान दिलं, एकदा त्यांचा तरी विचार करावा. त्या तिरंग्याला सल्यूट मारताना आणि ती वर्दी, खाकी वर्दी अंगावर टाकताना एकदा विचार करा की खरोखर आपण ह्या गोष्टीच्या लायक आहोत का. अहो, एक शेतकरी वापरण्याकरता तुम्ही 2 IG वापरतात, 3 SP वापरतात, 2 DYSP वापरतात, खालचं पोलीस स्टेशन वापरतात आणि माझ्या प्रकरणात 4 IO वापरतात. कोणाला वाचवण्याचा पराक्रम करताय तुम्ही? आज हे सगळं षडयंत्र समोर आल्यानंतर, याचे CCTV फुटेज समोर आल्यानंतर रेशमी शुक्ला तुम्हाला हात जोडून विनंती, तुम्हाला ज्या खुर्ची बसवण्यात आलं ना, त्यांच्या अगोदरचे रणजित सेठ पोलीस महासंचालक यांनी आपला 1.5 वर्ष कार्यकाळ बाकी असताना का सोडले, का ते पद सोडले? त्यांच्या लक्षात आलं की हे प्रकरण खूप मोठं आहे, त्यांनी आपला कार्यकाळ सोडला आणि तुम्ही त्या पदावर बसलाय. आणि तुम्ही कोणाला वाचवण्याचं काम करता? ते या देशाचं स्वातंत्र्य, लोकशाही, संविधानाची पूर्णपणे चिरफाड करण्यात आली. या प्रकरणामध्ये मी स्पष्टपणे सांगतो, IPS अधिकाऱ्याला वापरण्यात आलं. आणि तुम्हाला जर न्याय द्यायचाच नसेल, अहो खरे गुन्हेगार कोण आहे? आज देश स्वातंत्र्य होऊन 78 वर्ष होऊन गेली, तरी सुद्धा न्याय भेटत नाही. आणि तुम्हाला जर खरोखर या लोकांना पाठीशी घालायचं असेल, आज मी तुम्हाला 3ऱ्यांदा रक्ताने पत्र टाकतो, याचा तरी विचार करा. याचा तरी विचार करा की एक शेतकरी आपल्याला 3ऱ्यांदा रक्ताने पत्र टाकून न्याय मागतोय. आणि तुम्हाला जर खरोखर तुमच्या पाया पडून सांगतो, तुम्हाला खरोखर या प्रकरणामध्ये जर काही लोकांना पाठीशी घालायचं असेल, काही राजकीय नेत्यांना पाठीशी घालायचं असेल, काही IPS अधिकाऱ्यांना पाठीशी घालायचं असेल, आणि या षडयंत्र ज्या लोकांनी रचलं, जे संघटित गुन्हेगार आहे, यांना जर तुम्हाला पाठीशी घालायचं असेल, तर मी तुम्हाला स्पष्टपणे लिहिलंय, या लोकांना खुश करण्यासाठी तुम्ही माझ्यासह माझ्या पत्नीला, माझ्या आईबापाला आणि माझ्या लहान लहान मुलांना गोळ्या घाला आणि ठार मारा. मी संपूर्ण सरकारला हात जोडतो की मला ह्या रेशमी शुक्ला यांनी गोळ्या जरी घातल्या, ठार जरी मारलं, माझ्या लहान लहान लेकराला गोळ्या जरी घातल्या, तर यांची कोणत्याही प्रकारची केस करू नका. जय जवान, जय किसान.